टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मी 2 तासानं लावलोय तुम्हाला फोन. बरं काय म्हणलो, कोण बोलते म्हणलो? दत्तात्रय बिराजदार बोलतोय कोणजीकडून. कुठं? पणजीगड. कोणजीगड भाऊसाहेब कुठं? बिराजदार कारखाना. हा, उमरगा तालुका का? हो हो, आमचा लोहारा तालुका आहे. लोवर आणि उमरगा दोन्ही बाउंड्री आहे ना का? हा हा, बरोबर बरोबर. बोला बोला. तर एक विषय असा आहे की त्या माणसाने ना गरिबी परिस्थितीमधून 3 प्लॉट घेतले होते. ऐका, म्हणजे हे अमोल पाटीलला पण विषय सांगितला होता ना तुम्ही? हा, येतोय तुमचा मी नंबर मला येणार दिलेला आहे. आहे. परवा दिवशी येणार आहे मी. येऊ तिथे येऊन काय तुमचा विषय तिथे भेटू. हा, काय टेन्शन नका घेऊ. कोण आहे त्या समोर व्यक्ती? तो एक जगताप म्हणून आहे माणूस. तो माळकरी माणूस आहे. तो नरेंद्र महाराजाचा भक्त माणूस आहे. ऐका, नरेंद्र महाराज. बर, हा हा हा. हा, प्लॉट घेणारा आणि प्लॉट देणारा एक माणूस आहे. तो ह्याचा आहे. तो आपलं म्हणजे संजय बानगावी म्हणून आहे, वाण्याचा माणूस आहे. आता तुम्ही मदत मागणाऱ्या व्यक्तीकडून आहेत का तुम्ही जे घेणाऱ्या व्यक्तीकडून आहेत? मी ज्याने घेतलंय ना त्याच्याकडनं मी आहे, कारण त्याने पैसे दिलेले ऍक्च्युली कार्यक्रम आहे ना. अच्छा, जे खरं आहे. हा. आता तो प्लॉट देत नाही. हा, देत नाही. आणि त्यांनी काय माहिती आहे का, तुला काय करायचं ते करून घे असं. म्हणजे तो माणूस काय म्हणला माहिती आहे का, थांबतो 2 वर्ष थांबतो असं. म्हणजे एवढं वर्ष थांबलाच त्यांनी. बर. हा, त्यांच्यापाशी जाऊनच तुम्हाला कॉल केला होता. आणि त्यांना पण तुमचा नंबर दिलेला आहे. असं काही लिगलमध्ये आहे. ते म्हणलं सचिन भाऊकडनं हे काम 100% होणार. बर. फक्त तिथं काय खोटं काहीच नको आहे. बरोबर. बरोबर. मला सांगा, घेणाऱ्या व्यक्तीचं नाव काय आहे? जगताप. जगताप. आणि देणाऱ्या व्यक्तीचं, विकणारा व्यक्ती? संजय बानगावी. संजय संजय बिराजदार म्हणून आहे. संजय बिराजदार. हा, समुद्राचा आहे तो. समुद्राचा आहे तो. समुद्राळ. आणि घेणारा व्यक्ती? हा, घेणारा व्यक्ती सास्तूरचा इशीपाशी त्यांचं हॉटेल आहे. बर. हा, मला पूर्ण स्टोरी सांगा. कधी विकले आणि कधी व्यवहार झाला यांचं? कसा व्यवहार झाला? किती पैसे रोख गेले? काय झालं? त्यांनी पैसे कॅश दिलेत बरं का सचिन भाऊ. कितीला प्लॉट आहे तो एक प्लॉट? त्यांनी त्यावेळेस ठरवला होता तो प्लॉट. त्या हिशोबानं त्याला पैसे भेटलेत. त्याचा वडील वारलाय. आता ऐका, रजिस्ट्री झाली आहे, विषय सगळं झालंय. जी वारस आहेत त्यांच्या सह्या आहेत. विषय सगळा झाला स्टॅम्पवर. फक्त आता ह्यानं काय करलेलं माहिती आहे का, एनए जे आहे ना, एनए हे अडवलेलं. बर. विनाकारण अडवलेलं. कोण अडवलंय? संजय बिराजदार. संजय बिराजदार का? समुद्राळ. बर. हा, आणि त्याच्या गावातल्या तलाट्याला पण मी, तहसीलदारला पण हे रिक्वेस्ट केली आहे बरं का. हा. तहसीलदारला पण हे रिक्वेस्ट केलेली आहे मी बर. त्याच्या अगोदर. बर. तुमच्या माहितीनुसार म्हणजे मी तहसीलदारला पण रिक्वेस्ट केलेली आहे. हा. बर. आपल्या सास्तूरच्या दवाखान्यामध्ये प्राईड इंडियामध्ये जे जोशी साहेब आहेत ना, त्यांचे पाहुणे आहेत ते तहसीलदार. हा. जोशी साहेब म्हणून पाहुणे आहेत. त्यांना, त्या तहसीलदारला पण मी रस्त्यामध्ये गाडी अडवून मी रिक्वेस्ट केली आहे की तलाठी हे काम करत नाही, तलाट्याला तुम्ही व्यवस्थित सांगा. बर. मग त्यांनी म्हणले ठीक आहे चालतं, मी करून देतो असं. म्हणजे म्हणून असं काय उगा असं म्हणले, काम केले नाहीत. बर. हा, बर. तो लागलं हा विषय घेऊन. अमोल पाटलांनी मला नंबर दिला तुमचा, आणि मी पाहुणा आहे अमोल पाटलाचा, असं काही विषय नाही. आणि आपण जिथं काय खरं आहे ना तिथं खरं पहिलं शोधून काढतोय मी, मग तुमच्यापर्यंत येतोय, असा विषय माझा. बरोबर. हा. काय म्हणतात ते लोक? आता त्यांना काय नाही विषय, त्यांना फक्त काय माहिती, तुमच्या हिशोबाने ते काम करून द्या आणि ते बाकीचा हिशोब आपण मग. आणि घेणारा व्यक्ती त्यांच्याकडून आहेत ना, ते व्यक्ती आहेत का सोबत? आता माझ्या सोबत नाहीत. तुम्हाला मी थोड्या वेळाकडून मी तिथे जाऊनच कॉल केला होता सचिन भाऊ, ऐका ना. बरं. तिथूनच कॉल केला होता. तुम्ही म्हणले 10 मिनिटानंतर कॉल करतो. बरोबर. बरं. मी तुम्हाला कॉल केला होता ह्या नंबरवरून. तुम्ही म्हणले 10 मिनिटानं कॉल करू. म्हणजे जरा गडबडीत म्हणल्यावर मी ठीक आहे चालतंय म्हणलं, तुमच्या मागे काहीतरी गडबड असेल नाही का. मग त्यांच्यापाशी जाऊन कॉल करू का? ठीक आहे. तुम्हाला किती वेळ लागेल तुम्हाला? 10 मिनिट. 10 मिनिट. आता तो समोरचा व्यक्ती काय म्हणतोय? तो माणूस आहे ना, त्यानं अनेकाला एक प्लॉट तिघाला ऐकलेला माणूस आहे ती. ध्यानात ठेवा.
फसवणूकगिरीचा दाखल त्याच्यामध्ये काय माहितीये का, त्यानं लय फसविले, लय माणसाला फसविले. लय माणसाला फसवलंय. पण मग मी काय म्हणतोय, हा ज्या वेळेस 3 प्लॉट घेतलं, 3 प्लॉट घ्यायच्या अगोदर 1 प्लॉट घेतलं, त्यामध्ये त्याने विचार करायचा ना कसा आहे बाबा काय. एकत्रच घेतले ते ना, त्यांनी एकदाच घेतले ते ना. एकत्र 3 प्लॉट घेतले का? हा कितीला plot घेतला त्याने? साईडला आहे. हॅलो कितीला घेतलं म्हणलं सचिन तुम्ही? भाऊ, प्लॉट कितीला घेतले म्हणलं तुम्ही? त्यावेळेस तेव्हा 25 का 30,000 रुपये असं चालू होता भाव. कधीचा व्यवहार आहे? बरेच दिवसाचा आहे. अंदाजा? म्हणजे आता कमीत कमी 5 ते 7 वर्षाच्या पूर्वीचा विषयी. बरं आता 10 वर्ष झालं असेल. बरं. आणि आता किती, आता प्लॉटचा काय चालू आहे भाव तिथं? आता काय तिथं हाय चालू, मग त्यांनी 2.5 लाख ते असं अमकं तमकं म्हणलं तिथे. बरं. आणि हे सगळ्या गोष्टी त्यावेळेस पैसे दिले तर स्टॅम्प वगैरे लिहून घेतले असेल ना? क्लिअर स्टॅम्पचं तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवू का? चालेल, सगळं व्हॉट्सअपवर पाठवा. त्यांच्यापाशी जातो आणि त्यांना तुम्ही प्रत्यक्षात बोला किती इसवी सन काय सगळं काय असेल. घे ना बोल. 7458 14. हॅलो, हा बोला. मला सांगा तुम्ही आता तुमच्याकडे प्रूफ आहे म्हणता तुम्ही, त्या नंबर फोन लावा. हॅलो, हा बोला. 2174. हॅलो, हा बोला. आता तो विकणारा व्यक्ती काय म्हणतोय? अहो त्यानं काय म्हणाले माहिती आहे का नाही, त्यानं उगाच असं काहीतरी ही करलेले, ढकलाढकली करलेलं. ढकलाढकली म्हणजे? त्याचे पैसे त्याला पोचलेत, त्याचा वडील वारलाय, सगळं स्टॅम्प ऑपोजिट आहे, सगळा आहे विषय, रस्ट्री बिस्ट्री. हं. पैसे दिलेलं लिगल मध्ये आहे. बर. त्यानं उगा काहीतरी असं अडवून बघावं म्हणलं त्यानं. काय निघालो म्हणतोय? तुळजापूरच्या हा हॅलो 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 हॅलो. हा सचिन भाऊ बोला ना. आता तो विकणारा व्यक्ती तो काय म्हणतोय? तो काय म्हणतोय माहिती आहे का, मला मी देणार नाही असं नाही, मला त्यानं असं माणसामध्ये जरा माझी इज्जत खाल्लंय, मी त्याला करून देणार नाही. आणि एवढ्या गोष्टीमुळे राहिले सचिन भाऊ. त्याच्यामुळे काय झालं मॅटर ते? त्यानं काय म्हणलं माहिती आहे का, त्यानं मागणार ना. आता एवढे त्यानं पैसे खर्च केले बोलल्यावर माझं येणे करून दे. लागणार ना माणूस मागं. हा एवढं पैसे आणि व्यवहार झाले म्हणल्यावर मागं लागणार ना माणूस तो. लागणार का नाही? त्याचं बी आत्मा तळतळ करते का नाही सचिन भाऊ? राईट. त्या माणसाने काय म्हणला की बाबा तू घरातच असताना तू जर असं मला फसवलेलं आहेस का, बरं असं फसवलेलं आहेस? आणि आपण का लांबले आहो का, जवळच आहो आपण. आणि मी पैसे दिलोय, माझं मला करून दे ना येणे. म्हणजे की येणे म्हणजे काय, त्याच्या 7 बाऱ्यावरला बोजा कमी करून माझ्या नावाने करून देती. बरोबर सचिन भाऊ? तो काय म्हणतोय माहिती आहे, मला एवढ्या माणसात का बोललास, हाच विषय राहिलाय. एवढ्या माणसामध्ये का बोलला? मग त्यानं काय म्हणला, मी एवढे पैसे दिलोय, मला बोलायची काय भीती आहे? बोलणारच ना. बरोबर आहे का नाही सचिन भाऊ? हो. हा? मग ते तुमच्याशिवाय काम होऊ शकत नाही, तुम्ही ते करून टाका. आणि त्याला काय काय म्हणतोय ऐकून घ्या माझं पहिले. हा पूर्ण तुमचा मुद्दा कळाल्यानंतर, तुमच्याकडे आहे का नाही प्रूफ कळाल्यानंतर मला पुढे पाऊल टाकता येतो ना. तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो सगळं. आता तुम्ही बोलणार, तुमचं पूर्ण मी तुम्हाला सहमत देणार, पण ह्याच्यामध्ये नाही. पूर्ण माहिती काढावं लागेल मला. असं नसतं ह्याच्यामध्ये. चाल तुम्हाला आहे ना, मी पूर्णपणे हा व्हॉट्सअपवर आहे ना नंबर आपला. हॅलो हॅलो. हा व्हॉट्सअप आहे ना? हो, व्हॉट्सअप नंबर आहे माझं. ठीक आहे. त्यांच्यापाशी जाऊन तुम्हाला पहिलं कॉल करतो, तुम्ही पहिलं त्यांच्याशी बोला. ऐका, हां बोलल्यानंतर तुम्हाला मग व्हॉट्सअपवर सगळे पेपर पाठवतो. चालेल, ठीक आहे, काय हरकत नाही. विकणाऱ्या व्यक्तीचं नाव काय म्हणलो? विकणाऱ्या व्यक्तीचं संजय बिराजदार. संजय बिराजदार. बर. समुद्राचा आहे तो. समुद्राचा. आणि घेणाऱ्या व्यक्तीचं नाव? जगताप आहे हो. काय नाव? जगताप म्हणून नाही, सास्तूरचा. जगताप सास्तूरचा. तुकाराम जगताप. हॅलो. हा. तुकाराम जगताप सास्तूरचा आहे, हॉटेलवाला आहे. घेणाऱ्या व्यक्तीचं नाव का? हा, घेणाऱ्या व्यक्तीचं नाव तुम्ही तुकाराम जगताप. घेणाऱ्या व्यक्तीच्याकडून बोलतोय, हॉटेलच्या पुढे. हो. पण तुम्हाला घेणाऱ्या व्यक्तीचं नाव सुद्धा माहिती नाही तुम्हाला? अहो आहे ना, तुकाराम जगताप म्हणतोय ना. हा. तुम्हाला नंबर पाठवू का? त्याच्याच नंबरवरून तुम्हाला कॉल केला होता मी एकदा.
बाहेर करून त्याच्या नंबरवरून फोन केला मला तुम्ही मागं. हा कधी? आता तिथे गेल्यावर बी तुम्हाला त्यांच्या नंबरवरून फोन करतो. बरं ठीक आहे चालतंय काय हरकत नाही. आपण फोन करा. सचिन भाऊ आहे ना तुमच्यासारखा वागणारा व्यक्ती आहे मी पण. चालेल काय हरकत नाही मला दादा. फक्त खरं पाहिजे. भ्रष्टाचार कुठं जर होत असेल ना तिथं नो अपील आहे आपलं. चालतं. हॅलो जातो हॅलो. मग त्यांच्याकडे मी. जा ते काय ते विषय सॉल्व्ह करून देऊ आपण त्यांना. हा चालतं. कसं माहिती आहे ह्याच्यामध्ये